करंजडे सेक्टर 5 येथे गटार याचं बांधकाम आणि ही गटार या अवस्थेमध्ये असून इथं रहदारीला व पादचारी लोकांना त्रास होतो. रात्रीच्या वेळेस जर इथे काय झालं तर एक दुर्घटना होण्याची शक्यता आहे. इथे आपण इथे एक नागरिक उभा आहे, या नागरिकांना आपण विचारूया की या हद्दीमध्ये इथल्या लोकांना विचारू आपण. साहेब, तुमचं नाव? राजेश राजाराम पैकाडे. हा जो खड्डा जो आहे हा किती दिवसापासून आहे? खूप दिवसापासून आहे. ह्याच्यामध्ये एकदा रिक्षा पण गेली, एक माणूस पण पडला. आणि काम करणारे ठेकेदार फिक्स आहेत ना त्यांचे, ते त्यांचे ठेकेदार कोण आहे? हे आपला काय शिडकोचे काम घेणारे कोण असतील त्यांचे बांधलेले. ते छोटे मोठे आपले काम थुटकरपट्टी करतात आणि निघून जातात, पैसे कमवले निघून जातात. त्यांनी अजून काम केलं नाही का पूर्ण? काय कित्येक आता महिने झाले असतील, मला वाटतं कित्येक महिने झाले असेल. बघा कधी फक्त चेंबर जातो आतमध्ये, तो माणूस एकदा पडला, तो माणूस तो अजूनपर्यंत खड्डा हे नाही केला. रिक्षा गेली एकाची, रिक्षा गेली आणि माणसाला जीवित हानी झाली की काय? हातपाय तुटले का काय? जखमा झाली. आता तक्रार कोणाकडे करणार? म्हणजे इकडं या ठिकाणी सेक्टर 5 मध्ये कोणाकडे तक्रार करायची असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु इथे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. तुमचं म्हणणं काय? इथं काय माहिती आहे का, हप्ते फक्त आम्हाला कुठे हप्ते भेटणार, नाही भेटले तर त्याच्यावर कशी काय कारवाई करणार, त्याच्यावरती चालेल. काही लोकांनी बांधलेले आहेत, हप्ते बांधलेले आहेत, अशा लोकांचे चाललेले आहेत. बाकी असे गटाराकडे लक्ष नाही, ह्याच्याकडे लक्ष नाही. प्रशासनाकडे तुमची मागणी काय? आमची मागणी काय, हे गटार हे ते दिसतात, कोणाला अपंगांना हमी बसेल, कोणाला बसेल, कोण चालता येता पडतील, गाडीवाल्याला नुकसान, इथं नुकसान करा. इथं ब्रेकर नाही, कित्येक गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात आहे. कामं घेणारे घेतात आणि तुटूर मातूर करतात. थोड्या दिवसात रस्त्याला खड्डे, पण करोडो रुपयाची व लाखो रुपयाचे रस्त्याची कामं घेतात आहे. असं काय वाटतं की हा प्रशासनाचा दुर्लक्ष भाग दिसतोय? इथं प्रशासन म्हणजे काय, पैसा बस पैसा खायचा आहे बस. आमचीच लोक कामं करणार, आमचीच लोक हे करणार. जसं काय नाही का राजकारणामध्ये होतो, एकावर भ्रष्टाचाराचा आरोप दाखवायचा. आवाज उचलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय का? काय करणार, आम्हाला टाकून देतील तुरुंगात. नंतर ते नाही का भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला बोलतात आणि नंतर त्याला पक्षात घेऊन धुतला करायचा, अशी परिस्थिती आहे ना इकडं. बघा, प्रशासन जर आपण विचारणा केली असता तरी देखील यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. उद्या जर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस लहान मुलं म्हणा किंवा अपंग म्हणा, वयोवृद्ध व्यक्ती म्हणा, जर असं न कळत जर गेला तर त्याला किती जीवितहानी होऊ शकते किंवा त्याचा हात तुटू शकतो. तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर, किती मोठा आहे तो खड्डा बघा, आपण लवकरात लवकर प्रशासनाने याकडे चालू आहे, लक्ष द्यावे आणि एक बांधकाम लवकरात लवकर करावे ही विनंती. बांधकाम रस्त्याचे कामं बघा.